बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा दुसरा धक्का. आणि खरोखरच भाऊचा पहिला असो किंवा दुसरा धक्का, खरोखरच निराश बिलकुल होत नाही आहे. ना महाराष्ट्राची पब्लिक, ना कोणीच निराश होत नाही आहे. कारण प्रत्येकाची शाळा, जे जे चुकतं आहे त्याची अचूक शाळा ही घेतली जाते आहे. जो चांगला खेळतो आहे त्याची स्तुती केली जाते आहे. त्याच्यामुळे आजही तुम्ही म्हणाल ना, अगदी सविस्तर भाऊ आहे ना बोलले आहेत. पण मी बघितलं, रुचिताचं माहीत नाही, पण अनुश्रीला काहीही फरक पडलेला नाही. इनफॅक्ट भाऊचा म्हणजे भाऊ जेव्हा रागवत होते तेव्हा तर नाही, पण राकेश जेव्हा एक्सक्यूज देत होता, म्हणजे एक्सक्यूज नाही म्हणणार, तो त्याची बाजू मांडत होता, तेव्हा अनुश्रीच्या तोंडावर ते मंद हसू कोणी पाहिलं? मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि इतकी जबरदस्त क्लास लागल्यावर ह्या एकदम नॉर्मल होत्या. अनुश्री हसत होती, जे दिसत होतं. दुसरी फरहाना भट बनते का अनुश्री? कारण दिसतं तर तसंच आहे. चला आज भाऊच्या धक्क्याला चालू करूया, आपण सुरुवात करूया. आणि सर्वात आधी तर भाऊ आले आणि भाऊंनी तोंड भरून कौतुक केलं राकेशचं, जी इतकी सुंदर गणेश मूर्ती त्यांनी तयार केली होती. आणि ती कला त्याच्या हातात आहे ही मला खूप वर्षापासून माहिती होतं. मला वाटतं कोणतं तरी डेली सोप होतं, सिरियल होती का, त्याचा कुठेतरी समथिंग इंटरव्ह्यू होता. तर आणि तेव्हा गणेशोत्सव चालू होता आणि तेव्हा त्यांनी ती बनवली होती. त्याच्यामुळे मला माहिती की त्याला गणेश मूर्ती खूप छान बनवता येते, हे मला माहिती होतं. आणि मागे गणेशोत्सव जो घरात चालू म्हणजे साजरा केला यांनी, याच्याबद्दल पण सगळ्यांचं अभिनंदन करण्यात आलं. आपण लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेले आहे. रितेश सरांनी सांगितलं. सगळे कंटेस्टंट खूप खुश. वाह, काय कंटेंट देतोय आपण. आणि हा सीझन गाजतोय, वाचतोय आणि घराघरात पोचतोय. पहिल्या आठवड्यात तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या. पहिला आठवडा एक नंबर होता. पहिल्या आठवड्यात तर तुम्ही गाजवलं, दुसऱ्या आठवड्यात अक्षरशः लाजवलं तुम्ही महाराष्ट्राला. तर काय केलं तुम्ही? आता चालू झाली क्लास. मी जसं तुम्हाला म्हणली होती की रुचिता आणि अनुश्रीची जबरदस्त क्लास लागणारी, जी की लागली. सॉरी, बिग बॉसने रितेश सर म्हणाले रुचिताला, रुचिता तुम्ही म्हणाल्या अख्ख्या महाराष्ट्राविरुद्ध मी गेली तरी चालेल, पण मला जे म्हणायचं आहे ते मी म्हणेलच आणि मी माझी बाजू मांडेलच. महाराष्ट्राविरुद्ध जायचं आहे तुम्हाला, मग म्हणायचं आहे तर म्हणेलच. मग ठीक आहे म्हणा, पण रागावर कंट्रोल नाही आणि वाटेल तसं बोलायचं. मग ते झेलायचं कोणी? तुमचं म्हणणं आहे की बा मी वाटेल तसं बोलेल, वाटेल तसं करेल, अख्खा महाराष्ट्र विरुद्ध असला तरी चालेल. मग ते झेलायचं कोणी? आम्ही लोकांनी, पब्लिकने? प्रेक्षकही कधी पर्यंत सहन करतील म्हणे? मला तर वाटतं प्रेक्षक बघतील आणि जास्त शिव्या वगैरे अति क्युओस झाला ना, तर खरोखरच लोक टी व्ही बंद करून टाकतील यार, माहिती आहे. ठीक आहे, चला पुढे बोलूया. प्रेक्षकांनी गेल्या वेळेला नॉईस म्हणालो मी, पण या वेळेला तुम्ही तेही ओलांडून क्युओस केलाय. मी मुद्दामून तुम्हाला इंग्रजीत बोलतोय. क्युओस म्हणजे गोंधळ. गोंधळ झालाय, गोंधळ. जिथे क्लेश आला तिथं फुटेज घ्यायची संधी तुम्हाला दिसली नाही का, आणि तिथे तुम्ही फुटेज घेतली. सर्वात आधी तर दिसले तुमचा गेम ॲनलाइज करून. सांगतो मी तुम्हाला की तुम्ही जे वागलात त्यासाठी मान खाली घातली पाहिजे. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुरू केलेलं तुम्ही उलटा पुलटा
रूममध्ये. म्हणजे जे पहिल्या आठवड्यात तुम्हाला आठवतंय ती बेट लागली, मग करणकडे चावी वगैरे गेली, हे बोलताय रितेश सर. म्हणजे ते सगळ्या गोष्टी घडल्यानंतर नंतर मग ते तिचं ते रडणं वगैरे चावीसाठी, करणनी न देणं. तर रितेश सर म्हणे हे पहिल्या दिवसापासून हे चावीवरून हे जे वाद आहे ते चालू होते. आणि त्यानंतर ते पहिल्या दिवशीपासून जे सुरू केलं ते उलटा पुलटा रूममध्ये करणची चावी गेली. ऐका तुम्ही, मी जे जे बोलते ना ते नीट ऐका, कारण मी एकदम सविस्तर लिहिलं आहे. जसं जशी रितेश सरांनी क्लास लावली तसं तसं. पहिल्या दिवशी जे सुरू केलं, उलटा पुलटा रूममध्ये करणची चावी गेली. तुम्ही वाटेल ते त्याला बोलत राहिला. खरोखर हिच्या तोंडाला झाकणच नव्हतं, नुसती नॉन स्टॉप चालू होती. काय करणार? 1 2 3 मस्किटो, तो काहीतरी गेम होता, तुम्हाला आठवतं ना? तर तो गेम इंग्लिशमध्येच खेळायचा असतो. तर त्याच्याबद्दल पण तिने ते केलं. त्याबद्दलही रितेश सर बोललेत. तुम्ही वाटेल ते बोलत राहिल्या, टाळ्या वाजवणं, त्यावर कॅरेक्टर निर्भर असतं. आणि मग करणलाही विचारलं की काय तो गेम? तर करण म्हणे तो एक गेम असतो जो आम्ही पण खेळतो मित्रांमध्ये. तो गेम असा इंग्लिशमधूनच खेळायचा होता. हाऊ मेनी मस्किटोज वगैरे असं काहीतरी गेम. तुम्ही खेळतात का? मला सांगा. मी आजपर्यंत हा गेम ऐकला ना कधी पाहिला. त्याविषयी करणकडनं पहिल्यांदाच समजलं मला. ठीक आहे. तर तो गेम तो इंग्लिशमध्येच खेळायचा असतो, तर तो मराठीमध्ये नसतो. तर तो रुचिताला म्हणे का तुला त्याच्यासाठी इंग्लिश शिकावं लागेल. तर रुचिता एक्सप्लेनेशनमध्ये कुठल्या कुठं जायला लागली. तरी ना मी तुम्हाला सांगते ती कुठे जात होती, काय जात होती. त्यावर कॅरेक्टर निर्भर करतं. कॅरेक्टरवर जातोय हे जमत नाही. हा गेम खेळून उंची कशी वाढवता येईल तुम्ही हे बघायचं. तर तुम्ही काय करताय? एकमेकांना खाली खेचताय, एकमेकांना हाणून पाडून बोलायचं. दुसरा व्यक्ती खाली कसा येईल त्याचे पाय खेचायचे. अगदी बरोबर बोलले इथं रितेश सर की हाणून पाडून बोलायचं, दुसरा व्यक्ती खाली कसा येईल ते बघायचं. आणि वादविवाद चालू होता तुमचा कोणाशी? करणशी. आणि हिचा खरोखरच वादविवाद हा चालूच होता करणशी. आणि मग अचानक राकेश मध्ये बोलले, कारण हिचं जे चालू आहे ना नॉन स्टॉप चालू होतं. मॅडम स्टॉप व्हायचं नावच घेत नव्हत्या. सगळ्यात महत्त्वाचं स्टॉप व्हायचं नावच घेत नव्हत्या. आणि मग राकेश काय बोलला? समबडी शट हर अप हे बोलला होता राकेश, जर तुमच्या लक्षात असेल तर. हीच वर्डिंग होती. 1 मिनिट. तर हीच वर्डिंग होती. सॉरी. समबडी शट हर अप असे बोलले. करेक्ट ना? मग ती म्हणे रुचिता करेक्ट. राकेश पण हो येस सर करेक्ट हे बोलले. मग तुम्हाला दिसली लगेच ऑपॉर्च्युनिटी नंबर 2. इथं करणचा टॉपिक तुम्ही पूर्णपणे सोडला आणि मग तुम्ही फोकस केला राकेशकडे. मग तुम्हाला दिसलं ऑपॉर्च्युनिटी नंबर 2 म्हणजे फुटेज कोणाकडून मिळेल आता? करणकडनं भरपूर फुटेज मिळाला. तो आता काही बोलत पण नाही. चला आता राकेशकडे वळूया आपण. दिसली ज्या विषयाशी संबंधही नव्हता, काडी मात्र संबंधही नव्हता. खरंच नव्हता. राकेशचा या टॉपिकशी कवडी मात्र संबंध नव्हता. तो दूरपर्यंत इथे कुठेच नव्हता. त्याची चूक काय झाली का तो फक्त बोलला समबडी स्टॉप हर अप. हे 4-5 म्हणजे हे जे वर्ड बोलले याचं काय झालं? याचं इतकं मोठं केलं हिने रुचिताने. मी याच्यावर आंदोलन करणार आता, मी याच्यावर वाद घालणार आता, हे रितेश सर म्हणत होते. तुम्ही राकेश बापटवर म्हणजे राकेशवर आरोप केले. पोरींना विदाऊट परमिशन हात लावायचा नसतो हे साधं कळत नाही का तुम्हाला? डायरेक्ट
राकेश यार 2 मिनटं एकदम म्हणजे तेव्हा तुम्हाला आठवतात हँग तर अरे ही हे काय बोलती, कधी हात लावला, अच्छा अनुश्रीला काल हात धरून उठवलं त्याचं. मला सांगा हात लावायचा नसतो म्हणजे काय, मला सांगा एक्सप्लेन करा. हात लावायचा नसतो म्हणजे काय. मग रुचिता म्हणते सर सर मी अशीच आहे, सर मी अशीच आहे. माझ्या एखाद्या फ्रेंडबरोबर जरी कोणी म्हणजे मैत्रिणीबरोबर जरी मी असं कोणी काही केलं ना तरी मी त्याच्यासाठी उभी राहते, तरी मी त्याच्यासाठी लगेच आवाज उचलते. रितेश रितेश सर बोलले अच्छा अच्छा, पण हे जे शहाणपण आहे तुम्हाला, मैत्रिणीसाठी आवाज उचलणं आहे तुम्हाला, मग हे याचं रिअलायझेशन तुम्हाला तेव्हाच का नाही झालं. त्याचं रिअलायझेशन तुम्हाला झालं 1.5 दिवसानंतर. त्यावेळी का नाही, 1.5 दिवस उलटून गेला होता त्यानं. मैत्रीसोबत उभं राहणं गुड ॲटिट्यूड, व्हेरी गुड. मी पण म्हणजे ॲग्री करतो या गोष्टीला, असं म्हणतो तो, असं असं म्हणत होते सर सॉरी. आणि मग मग त्या दिवशी जेव्हा समजलं त्यावेळी का नाही गेले तुम्ही. म्हणजे ज्या दिवशी हे सगळं घडलं त्याच रात्री तेव्हाच का नाही आवाज उचलला तुम्ही. ठीक आहे तेव्हा रात्र झाली, सकाळी सकाळी हा मुद्दा का नाही उचलला तुम्ही. तर तेव्हा काही नाही, तेव्हा चिडीचूप एकदम. रुचिता मला ना त्यावेळी का नाही उचलला आणि मग नंतर काय असं झालं. रुचिता म्हणती सर ना ते मला पोक करत होते. रितेश सर बोलले अहो काय बोलता, ते तुम्हाला पोक करतच नव्हते, ते का पोक करेन तुम्हाला. तर ते मला पोक करत होते सर, ते ना मला पोक करत होते. आणि मी ना तुम्हाला सांगू सर मी प्रचंड पेटले होते. करण मला हे बोलला आणि करण माझ्या इंग्लिशवर गेला सर. करण माझ्या इंग्लिशवर गेला. त्याची काही हिंमत, त्याला माहिती का माझ्या आईवडिलांनी किती कष्ट करून मला शिक्षण शिकवलं आहे आणि शिक्षणासाठी मी किती हे केलं ते. रितेश सर हो एक मिनिट ओ मला ना तुम्ही हे शिक्षणाचा मुद्दा नका सांगू हो. आणि शिक्षणाचा मुद्दा जर करणनी काढला असेल मी त्याच्याशी नंतर बोलून घेतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यावर बोलू आपण. मुद्दा भरकटवू नका तुम्ही, हे 1 नंबर होता. तर त्यावेळी तुम्ही अनुश्रीला का नाही म्हणाले. राकेशशी बोलून तुम्ही सगळं सॉर्ट तेव्हाच करायला हवं होतं, रात्री किंवा मग सकाळी सकाळी. ठीक आहे, तेव्हाच सॉर्ट करायचा होता. तो विषय त्यांचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा विषय जो होता हा पूर्ण कोणाचा होता, हा पूर्ण विषय अनुश्रीचा होता. बरोबर, तुमचा काय संबंध इथे, तुम्ही असं का केलं. अनुश्रीचा विषय असताना तुम्ही त्यामध्ये का पडलात. मग राकेशच्या बोलून सॉर्ट कर, तो विषय त्यांचा आहे, तुम्ही कोण उकरणार तो विषय. बरोबर, आणि खऱ्या आयुष्यात सोयीनुसार असतात तुम्ही. हे बरोबर बोलले ते सर, की असं काही नाही आहे, तुम्ही ना तुमच्या सोयीनुसार गोष्टी केल्यात, या एकदम बरोबर. हात लावायचा नसतो म्हणजे काय, मला याचं सांगा फक्त तुम्ही काय त्याचं. हात लावायचा नसतो म्हणजे काय. रुचिता सर ती म्हणत होती मला की खेचू नका आणि तरी पण राकेश सर आहे ना तरी पण खेचत होते. रितेश अहो तुम्ही जो आरोप लावला ना तिथे दीपाली, तन्वी, राधा, प्राजक्ता सगळ्याजणी होत्या. राकेश एकटा होता का तिला खेचायला. या तिघीही होत्या. या तिघी बोलल्या की हे चुकीचं आहे जे तू बोलते, हो की नाही. तू जो हा टॉपिक काढला हा चुकीचा आहे. मग दीपाली बोलली, दीपालीला विचारण्यात आलं. प्राजक्ता कॅप्टन झाली ना तर मी तिथेच झोपणार. हा सगळा टॉपिक दीपालीने खूप मोठा करून सांगितला. मी शॉर्ट पण सांगते, कारण दीपालीने एकदम आदल्या 2 दिवसापासूनच सांगितलं पूर्ण एकदम डिटेलमध्ये. ती रात्र गेली, त्याच्यानंतर 2 रात्रीनंतर म्हणजे 2 रात्रीनंतर, आता 2 रात्रीनंतरच ऐका. 2 रात्रीनंतर त्या गोष्टी झाल्या. नंतर सचिन करणला एक बेड देण्यात आला. दुसऱ्या दिवशी परत गोंधळ झाला. ही तिथं जबरदस्ती जाऊन झोपली. कोणाच्या, राकेशच्या बेडवर. राकेशच्या बेडवर ही जबरदस्ती जाऊन झोपली. सगळे म्हणत होते
का झोपली ही ती. तर राकेशने तिला भावासारखं सांगितलं की उठ, हां उठ. खूप वेळा सांगितलं, म्हणजे मला वाटतं कमीत कमी राकेश, खरी गोष्ट ही, मला वाटतं 3-4 वेळा बोललेला तिला की उठ, काय चाललंय यार, उठ. भावासारखं सांगितलं, पण तिने नाही ऐकलं, असं दीपाली बोलली. आता इथे रितेश सर बोलले, जेव्हा सचिनने हे वाक्य वापरलं, नाही सॉरी, जेव्हा रुचिताने, सचिनने, सॉरी रुचिता माय मिस्टेक, सॉरी. जेव्हा रुचिताने हे वाक्य वापरलं, प्राजक्ता, तन्वी तिथे आल्या होत्या. तुम्ही जे ऑपोज केलं ते का केलं सांगा. आणि तन्वी, तुम्ही सांगा. तन्वी, तो बोलला, म्हणजे राकेश दादा बोलला की मी हात लावणार नाही, तू उठव तिला. असं राकेश बोलला की मी तिला हात नाही लावत, तू उठव तिला, असं बोलला. मग तन्वी बोलली का, पण ती ओरडत होती सर, ती ओरडत होती. इवन ती राधावर पण खूप जोरात ओरडली, तुम्ही पाहिलं असेल. नंतर रितेश बोलले, त्यांना माहिती होतं की घरात काय चालू आहे. ॲक्च्युली ना त्या झोपल्याच नव्हत्या, माहिती का तुम्हाला. जो माणूस झोपलेला आहे तो एवढी उत्तरं देऊ शकत नाही, सिम्पल. मी हे तर तुम्हाला पहिले होते. अनुश्री ना वेगळी झोपली होती, डोळे असे, आणि ती झोपली होती फक्त असं करून. बरं का, मी बघितले, तुम्ही तो एपिसोड पुन्हा एकदा जाऊन बघा. फक्त अशी होती ती, फक्त अशी. डोळे उघडे करून, नवीन शोध लावला होता अनुश्रीने, डोळे उघडे करून झोपण्याचा. तिला हे भांडणं हवी होती, तिने हे सगळं फुटेजसाठी केलं. ते विशाल या सगळ्याचा मास्टरमाइंड होता, हे मी तेव्हाच त्याच दिवशीच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं. आणि हे सगळं आता रितेश भाऊनी सगळं उलगडलं आहे कोडं. आणि आता राकेशला समजेल का त्याच्या विरुद्ध विशाल गेम खेळतोय. येस, विशाल दॅट मास्टरमाइंड. कारण रितेश सरांनी विशाल पूर्ण एक्सपोज केलं. ॲक्च्युली मला वाटलं, ऑनेस्टली सांगते मी, मला वाटलं रितेश सर एवढ्या लवकर सगळ्याचे सगळे पत्ते उघडून पूर्ण घरवाल्यांसमोर नाही, विशालचा पत्ता नाही उघडणार. पण काय यार, विशालला सुद्धा एक्सपोज करून टाकलं. का बरं माहिती का, मला असं वाटतं यामागे असं आपल्याने, भिडा आता तुम्ही बिंदास, तुमच्या मुद्द्यांवर भिडा, तुम्हाला कळालं आहे. आणि ना विशाल जो हा छुपा खेळतोय ना, त्याला मैदानात आणायचं असेल मेकर्सला, की भाऊ तू मैदानात ये, आता तू खुल्ला खेळ. म्हणूनच हे सगळं एक्सपोज जे रितेश सरांनी केलं आहे, मला वाटतं. अच्छा, मी कुठे होती. तर हां, झोपल्याच नव्हत्या या. रुचिता, मी मैत्रीच्या बाजूने आहे सर. रितेश सर बोलले, तुम्ही बोलल्या की तुम्ही मैत्रीच्या बाजूने आहात, तुम्हाला मैत्रिणीची खूप जास्त काळजी आहे, बरोबर ना. तुम्हाला खूप काळजी आहे मैत्रिणीची. ही तुम्ही तेव्हा हे बोलला होता, ज्या अनुश्रीची तुम्हाला इतकी काळजी लागून राहिली, इतकी तुम्हाला तिची केअर आहे, हिच्यासाठी तुम्ही बोलल्या होत्या त्या रात्री का ही अनुश्री समजवण्याच्या लायकीची नाही आहे. बोलला होतात की नाही बोललात. हो सर मी बोलले होते. रुचिता, मी बोलले होते सर. राधाला बोलल्या ह्या त्या सिच्युएशनमध्ये जी व्यक्ती त्या लायकीची नव्हती, तर दुसऱ्या दिवशी अचानक ती बरोबर कशी झाली, हे मला सांगा. हे गणित मला कळण्यासारखं आहे. असं रितेश सर बोलले की दुसऱ्या दिवशी अचानक ती व्यक्ती एकदम बरोबर कसं काय होती, करेक्ट कसं काय होती. मग त्यानंतर थोडंसं गोंधळल्यानंतर रुचिताला नक्कीच झालं असेल, त्याबद्दल नो डाऊट अबाउट इट. मग तुम्ही ज्या टोनमध्ये बोललात ना, ते अगदी कळत होतं. जी म्हणजे जनता आहे ना, जनता बाहेर पाहते, त्यांना तुम्ही हेच बोलला की परमिशन शिवाय हात लावण्याचा अधिकार नसतो, म्हणजे लावायचा नसतो, परमिशन शिवाय हात लावायचा नसतो. याचा अर्थ खूप वेगळा होतो. याचा अर्थ खूप वेगळा होतो. जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा तुम्ही यू टर्न घेतला लगेच. यू टर्न मारला. तुम्हाला वाटलं का हे जे ना, हे आपल्या इथपर्यंत येऊ शकतं, आणि ते आलं ऑलरेडी. तर पहिल्यांदा तो टोन तुमचा नव्हता जो तुम्ही आता सांगण्याचा किंवा मग मांडण्याचा प्रयत्न करताय.
तेव्हा तुमचा टोन खूप वेगळा होता. नंतर रुचिता, भाऊ मला ना रुचिता रुचिता एकदम गांगरली हो, एकदम गोंधळी. काय करू मी, काय करू मी? मग ना भाऊ मला ना ॲक्च्युली असंच होतं, मला ना रागावर कंट्रोल राहत नाही भाऊ. आणि मग आहे ना मला असं होतं, स्विच ऑन स्विच ऑफ, स्विच ऑन स्विच ऑफ, माझा असा मूड होत राहतो. आणि मग असं होतं का मग मला खेळता येत नाही. हृदय सर बोलले, नाही येत ना खेळता? नाही येत. मग कोपऱ्यात बसून घ्यायचं. कोपऱ्यात बसून घ्यायचं. खेळता येत नसेल तर कोपऱ्यात बसायचं. पण अशी बिनबुडाचे आरोप नाही करायचे. या घराचा प्रॉब्लेम ना सावरूच शकत नाही. सर्व ओके नाही, बाबा नाही. त्या माणसाची काहीतरी इज्जत आहे बाहेर. कोणाची? राकेशची. सर्वांचीच इज्जत आहे, त्याची काय? तुम्हाला म्हणजे काही वाटत नाही का तुम्ही एवढं सगळं म्हणजे केलं? आणि तुम्हाला पलटताना सर्वांनी पाहिलं आहे रुचिता. तुमच्याबद्दल म्हणजे तुम्ही पलटता तुमच्या शब्दांवर, हे सगळ्यांनी बघितले. आणि तुमच्याबद्दल बोलल्यावर जर तुमच्याबद्दल जर असं कोणी काही बोललं ना, तर मी स्वतः तुमच्यासोबत उभा राहील. यापुढे ना हे तुम्ही बोलूच नका त्याच्यामुळे मला. माझ्या मनावर ना नाही, मतावर मी ठाम आहे. त्यामुळे रुचिता शिव्या दिल्या, विनाकारण इश्यू काढले, कॅरेक्टर ॲसॅसिनेशन केलं तुम्ही. तर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही. तुम्हाला काय, कोणीही हे केलं तर त्याला जागा नाही. आणि नंतर त्याला मी शिक्षा करेन. आणि तर एक लक्षात ठेवा, एकदा काचेला तडा गेला का तो परत भरून निघत नाही. तडा गेला की गेला. त्याच्यामुळे शब्द आहे ना, शब्द जरा जपून वापरा. समजतं रुचिता? चला, रुचिताची क्लास संपली. आता बघूया अनुश्रीकडे. अनुश्री, हे काय तुम्ही दिसत नव्हता मागच्या हप्त्यात ना, तेच बरं होतं. मागच्या वीकमध्ये, मागच्या आठवड्यात तुम्ही दिसत नव्हता, तेच बरं होत्या. का दिसायला लागलं तुम्ही? अनुश्री, तुम्ही ना घरामध्ये वुमन कार्ड खेळलंय. तुम्हाला त्याच बेडवर का झोपायचं होतं? सर्वात आधी तर मला हे सांगा. आणि तो निर्णय तुमचा होता का बेडवर झोपायचा, हेही सांगा. मग अनुश्री थोडीशी गोंधळली बरं का. मग तन्वीला विचार, कोणाचा निर्णय होता जरा सांगा. तुम्ही राधाला बोलल्या आहे की नाही, सांगितलं आणि गोंधळ. राधाला विचारलं ना, राधा एकदम लापेटून सांगत होती. मग त्याच्यानंतर रितेश सर बोलले, विशाल बोलला होता ना, तोंड बंद ठेवा, इथेच बसा. हे सर्व मीच अनुश्रीला करायला लावलं आहे त्या ठिकाणी बेडवर. हो ना तन्वी, तुम्हाला बोलले होते ना विशाल की तोंड बंद ठेवा, इथेच बसा. हे सर्व मीच अनुश्रीला करायला लावलं आहे, बरोबर ना? आणि अनुश्री, तुम्ही तर राधावर पण ओरडले. तुम्ही राकेशला म्हणजे तुम्हाला राकेशशी बोलायचं होतं. तुम्ही जे म्हणजे केलं ते तुम्हालाही आवडलेलं नाही. तुम्हाला राकेशला सॉरी म्हणायचं होतं. तुम्ही राकेशला जर एवढं बोलले असते ना, म्हणजे तुम्हाला जर त्यावेळेस तो मुद्दा जर म्हणजे करायचा होता, तुम्ही बोललं असते ना की बुवा तू जे हात पकडलेलं आहे किंवा काय मला आवडलेलं नाही. आणि राकेश इतके मॅच्युअर आहे की सॉरी हात लावणार नाही आणि ते मूव ऑन झाले असते. हो की नाही? राकेश बोलले, येस सर, करेक्ट, मी असंच केलं असतं. राकेश सर लगेच बोलले. मग ते झालं. मग त्याच्यानंतर अनुश्री, तुम्ही वुमन कार्ड खेळ, त्यामध्ये कॅरेक्टर ॲसॅसिनेशन केलं. अनुश्री, तुम्हाला विशालने झोपायला लावलं होतं तिथे. याचा पूर्ण मास्टर माइंड होता ना, तो विशाल होता, बरोबर? याचा पूर्ण मास्टर माइंड विशाल आहे.
अनुश्री तुम्हाला इश्यूज करायचा होता तर राधावर चर्चा झाली होती ना. राधाबरोबर चर्चा झाली होती की विशाल बोलला होता जे होईल ते होईल. अनुश्री तुम्ही ना हे सगळं मुद्दाम केलं आणि तुम्ही तिथे मुद्दाम झोपल्या होत्या. 2 पुरुष झोपले असती तर सोय होऊ शकली असती, बरोबर. नाहीतर मुलगा आणि मुलीला झोपावं लागलं असतं, ज्यामध्ये कोणी अनकम्फर्टेबल फील करे. एकदम खरं. मग राकेश, सर तो तडा आयुष्यभर राहणार. माझ्या घरी 2 स्ट्रॉंग लेडी आहे. ऐका बरं का, हे जसं यांनी चालू केलं, माझ्या घरी स्ट्रॉंग लेडी आहे, अनुश्री नाही असं करत होती. जाऊन तुम्ही तो एपिसोड बघा, तुम्हाला कळेल की अनुश्रीच्या तोंडावरचं मंद हास्य कळेल तुम्हाला. हसली अनुश्री मला वाटतं मागचा हिंदी सीझन बघून आली आहे आणि सेम ती फराणासारखं करते. पण तिला माहिती नाही ही हिंदी नाही, हे मराठी बिग बॉस आहे. कारण फराणा सलमान खान जेव्हा क्लास लावायचे ना तेव्हा अशीच हसायची आणि सलमान खाननी खूप खतरनाक वाट लावली होती मग तिची. आणि इवन अजूनही ती इंटरव्ह्यू देत फिरती बाहेर की सलमान खान ने मेरे साथ फोटो नहीं ली, ये नहीं ली, वो नहीं ली, बिग बॉस पार्टी में मिले नहीं. अगं काय भेटेल? तू जर ते रागवताय आणि तू हसतीये, का करेल ते? का देईल बाईट तुला? सिम्पल आहे. तर तिच्या अजून आहे ना हे रितेश सरांसमोर ना ही गोष्ट एवढी नीट दिसली नाही, पण तिचं मंद हास्य ना मी नक्कीच पकडलं. राकेश जेव्हा एक्सप्लेन करता माझ्या घरी स्ट्रॉंग लेडी आहे, ही हसत होती यार. तुम्ही ना फक्त तिचा तो असा शॉट पण दिसतंय ते लगेच, माहिती आहे का. तर त्याच्यामुळे ना तुम्हाला दिसेल ते पुढच्या वीकपासून आहे ना अगदी चांगलं दिसेल. आणि हे पण दिसेल का मला वाटतं रुचिताचं माहीत नाही, पण अनुश्रीवर ना एवढा परिणाम झालेला दिसत नाही भाऊच्या धक्क्याचा, म्हणजे जे रितेश सर बोलले त्याचा. बघूयात पुढे आता या वीकमध्ये कोणते मुद्दे उचलले जातात. स्ट्रॉंग लेडी आहे आणि त्यांनी मला खूप कष्टाने खूप मेहनतीने मोठं केलं आहे असं तो सांगत होता राकेश. मग रितेश, अनुश्री तुम्ही चावी चोरू शकता पण कोणाची इज्जत नाही चोरू शकत. आणि सगळे टाळ्या वाजवायला लागले. तर ही अनुश्री स्वतःही टाळ्या वाजवत होती. भाई साहेब काही फरक नाही पडलाय तिला. मी तुम्हाला लिहून देऊ शकते अनुश्रीला याचा काहीही फरक नाही पडला. इवन रुचिताच्या तोंडावर पण इतकं काही मला दिसत नव्हतं, पण मी अनुश्रीचं सांगते तिला काही फरक पडलेला दिसत नव्हता. ती तिचा गेम असाच कंटिन्यू करणार आहे, मला असं वाटतं तिचा गेम हाच आहे. तर आहे ना ती कारण आहे ना ज्याप्रमाणे ती बोललं ना तेव्हा तिची शर्मेने मान खाली जायला पाहिजे होती. टाळ्या वाजवते ती जेव्हा रितेश सर बोलताय की बाई चावी चोरू शकता कोणाची इज्जत नाही, काही फरक नाही पडत तिला. तर नंतर अनुश्री सॉरी बोलणार होता, पण तुम्ही सॉरी बोलणार होता पण विशालने तुम्हाला अडवलं. विशाल बोलला हो मी अडवलं. कारण याच्याने राकेश जो आहे ना तो मोठा दिसला असता. ते मला पाहिजे नव्हतं की राकेश मोठा दिसो. मग रितेश सर बोलले तन्वीला तुम्ही बोलले जे होतंय ते होऊ दे, जे चाललंय ते चालू दे. हो सर मी बोललो तन्वीला, बोललो मी का जे चालते चालू दे. हो कारण मला पाहिजे नव्हतं ते का राकेश मोठा दिसावा, सिम्पल. मग दुसरीकडे रोशन आहे, नाही तुम्ही होता जे तुम्हाला हे सॉर्ट नव्हतं करायचं. आणि दुसरीकडं रोशन होते, त्यांनी रुचिताला समजावलं की जा आणि राकेशची माफी माग, हे सगळं आहे ना खूप चुकीचं आहे रोशन. मग रुचिता काय बोलली रोशनला? रुचिताने हा म्हणे मी आता आहे ना सगळेजण खूप रागात आहे, मी नंतर आरामात जाऊन थोडंसं डोकं थंड झालं का मग बोलते जाऊन, असं बोलली. मग मुद्दा बेडचा होता जो कॅरेक्टरपर्यंत गेला. मग अजून काही जणांचे कॅरेक्टरवर पण गेला ते तुम्हाला मला सांगा, तुम्हाला म्हणजे घरच्यांची काही पडलेली नाही का? तुम्हाला परदेशात जाऊन राहायचं आहे? तन्वीच्या कॅरेक्टरबद्दल म्हणजे बोलले तुम्ही. तन्वी बोलली का बुवा तुला किती मुलं लागतात, म्हणजे ती म्हणे सर मी सगळ्यांना म्हणजे जेवण वगैरे बनवते, सगळ्यांशी व्यवस्थित बोलते वगैरे तन्वी म्हणे.
आणि ती बोलली की तुला किती मुलं लागतात, ही शेवटी बोलली ही लाईन ती. पहिले ती बोलली की आयुष म्हणजे कमिटेड आहे, आमच्यामध्ये मैत्री आहे, फेक लव अँगल घेऊन मी चालते असं तिने सांगितलं. पहिले म्हणजे विशालशी करते, आता आयुष्य करते. डे 1 पासून माझं कॅरेक्टर काढते आहे रुचिता, असं ती बोलली. ती बोलली का तुला किती मुलं लागतात. रितेश बोलले काय, अरे काय ही भाषा आहे तुमची, काय स्टेटमेंट देता एक एक तुम्ही. म्हणजे एक सदस्य कमिटेड आहे, तो प्लॅटफॉर्म कोणता आहे या या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला भान नाही राहत का. रितेश सर बोलले प्रत्येकाला आओ, मी इथं येऊन प्रत्येकाला आओ जाओ म्हणतो. अनुश्री तुमची भाषा कशी आहे, तुम्ही कसे म्हणजे तुम्ही कसे काय काय तुम्ही कसे काय किती शिव्या म्हणजे इतक्या शिव्या देऊ शकता. तुम्हाला काहीही असेल समोर ते म्हणजे टास्कमध्ये मी एक शिवी देणारच असं तुमचं ठरलेलं आहे का. स्वतःला मग काय म्हणणार तुम्ही, पहिले स्वतःला शिवी देऊन घ्यायची, अजून एक प्लस एक्स्ट्रा देऊन घ्यायची आणि मग म्हणायचं तुझ्यासारखी. वाव काय लॉजिक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं नंतर काय बोललात तुम्ही, आईला घेऊन आली, मग बाबांना घेऊन ये. मग बाबांना घेऊन ये. मग रितेश सरांनी इकडे भाऊ आहे, कळलं ना, इकडे बघायचं, समजलं ना, इकडं भाऊ बसेल आणि मी ना काही जोक नाही केलेला आहे, समजलं ना, सांगतो इथे तुम्हाला. मग राकेश तुम्ही बोलले होते का तिची काय अवकात माझ्यासमोर, असे शब्द तुमच्या चाहत्यांना घरच्यांना आवडणार नाही. इथे तुम्हीही चुकला आहात राकेश, राकेशचीही चूक दाखवून दिली. तुम्ही ना ही गोष्ट खरी, तुम्ही कोणत्याही ट्रोमात असा, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं का राकेश ठीक आहे ट्रोमात आहे आणि म्हणून अनुश्रीनेच त्याला कॅप्टन कारण म्हणून तो एकंदरीत खूप जास्त चिडला होता. पण ते काही असो, त्याने त्याच्या रागावर, कारण हा एक गेम शो आहे, त्याने त्याच्या रागावर कंट्रोल पण ठेवला पाहिजे, हेही तितकं महत्त्वाचं आहे. तर राकेशलाही बोलले की घरच्यांना त्यांना आवडणार नाही, तुम्हीही इथे चुकला आहात. राकेश ॲज पर्सन म्हणून मी बोललो सर, बाकी माझं काही असं वैयक्तिक काही नव्हतं. ते बोलले हे वाक्य पातळी सोडलेलं वाक्य होतं, पण त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल का अपेक्षा तुम्ही सॉरी म्हणल्या नसेल किंवा मग तुम्ही पण कोणाकडनं सॉरीची अपेक्षा करू नका जर तुम्ही सॉरी म्हणत नसाल तर राकेश बोला नाही मी अपेक्षा करतच नाही का त्यांनी येऊन सॉरी बोलावं, नाही करते मी अपेक्षा. लोक म्हणताय हा सीझन 6 तुम्हाला वाटत असेल पण इतका घाणेरडा आणि शिव्या देऊन दिसणार आहे का. मी ठरवलं ना तर तुम्ही कोणीच दिसणार नाही. तुम्हाला वाटत असेल का असं करून तर जर तुम्ही दिसाल स्क्रीनवर तर गैरसमज आहे तुमचा. मी ठरवलं तर काहीही दिसणार नाही आणि आपल्याला ना लेवलवर न्यायची, खाली नाही आणायची. नंतर टास्कबद्दल बोलले की 2 ग्रुप पडले होते, काही सदस्य अपक्ष होते, शेणाचदार आणि मेणाचदार. या घरात असं वातावरण झालं आहे का ही लोक मोठी आहेत, त्यांना जास्त समजतं, मग आपण छोटी आहोत, मग मोठ्यांना मान द्या, मग छोट्यांना, असं काही नाही. तुम्ही सगळे सेम लेवलचे कंटेस्टंट आहात, कोणी स्त्री नाही कोणी पुरुष नाही, म्हणजे सगळे समसमान आहेत. कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही, कोणी एखादा पॉप्युलर ॲक्टर नाही किंवा कोणी साधा इन्फ्लुएन्सर नाही, असं काही नाही, सगळे समसमान कंटेस्टंट. मग मोठी आहेत त्यांना जास्त समजत हे असं काही नाही. असं काही नाही की जो लहान आहे तो घर सांभाळू शकत नाही, कारण काही वेळेस असं होतं जे मोठ्यांना जमत नाही ना ते कारनामे लहान लोक करून दाखवतात, ही गोष्ट खरी आहे. ते अशी कमाल करताना की अख्खं जग बघत राहतं, ही गोष्ट तर एकदम खरी आहे. आणि अशी भरपूर उदाहरणं पण आहेत आपल्याकडे. तर खरी कारणं देऊन टाका हो तुम्ही, खरी कारणं देऊन टाका. हे काय जमणार नाही, लहान आहे हा तो मोठा आहे. तर पॉवर की कॅप्टन्सी गमावल्याचं दुःख दीपाली यांना झालं, दिव्याला झालं, पण बाकीच्या घरच्यांना तर काहीच फरक नाही पडला. गोणी टास्कमध्ये काय आलं, प्रभूने खेचायला लावली, विशालने गोणी. प्रभू बोलला की एवढी बॉडी काय कामाची तुमची, तुम्ही
हे विचारण्यात आलं रितेश सरांकडनं की प्रभू तुम्हाला काय बोलले विशाल. मग प्रभूने एक्सप्लेनेशन दिलं की प्रभू बोला की बाई एवढी बॉडी काय कामाची तुमची, जर तुम्ही एक गोणी खेचू नाही शकत, हे विशालला बोलला होता तो. नंतर दीपाली तुमच्याकडून अनुश्री दिव्या खेचत होत्या, तुम्ही दाखवलं की तुम्ही एक स्ट्रॉंग प्लेयर आहात, व्हेरी गुड. नंतर रोशन तुम्ही 3 गोण्या घेऊन आलात, तुमचे बायसेप दाखवण्यासाठी. त्यानंतर तुम्ही केलं ते छान होतं, आवाज उठवला स्वतःसाठी. रोशनचं एक्सप्लेनेशन ऐकलं त्याच्यानंतर आपण. नंतर रोशन या घरात हक्कासाठी लढावं लागतं. अगदी बरोबर, या घरात हक्कासाठी लढावंच लागतं. या घरात नियम बदलतात. पहिले ज्याने पकडलं त्याला गोणी दिली आणि नंतर संचालकला तर सलाम केलं पाहिजे. यार मला कळत नाही प्राजक्ताला का नाही बोलले, तिने जे अनफेअर जे केलं, कारण तिचे आहे ना प्राजक्ता शिकवलेलं. तुम्ही बघा काय बोलले, संचालकला तर सलाम केला पाहिजे. फक्त एका टोमण्यामधून सगळ्या गोष्टी घालून दिल्या. बोलायला हवं होतं ना. मग नंतर रुचिता, राधा, तन्वी, दिव्या, एक गोणी त्याच्यावर 4-5 जणी पडलेल्या. तास गोण्यांचा होता की भिडायचा होता एकमेकांना ते तरी कळू दे. त्यानंतर आपण बघितलं की रोशन 2 गोण्या घेऊन आला. मग नंतर त्याच्याकडेही नव्हतं, एक मिनटं घेऊन आला रोशन 2 घेऊन गेला, त्याच्याकडेही नाही गेला, पण एकाच गोणीवर तो त्यांना तुटून पडायचा. म्हणजे याचा अर्थ माहिती का, रोशनकडंच खरोखर 2 ते 3 गोण्या होत्या. यांनी रोशनकडनं एकही नाही सकली आणि हे एकाच गोणीच्या मागं लागले होते. म्हणजे दिव्याकडे जी होती, दिव्याला नाही भेटू द्यायचं. आणि यांच्या मागाहून सगळ्यांनी ते टास्क जो आहे ना ते कंप्लीट करत होते आणि गोण्या नेत होते. मग तुटून पडायचं होतं तुम्हाला. शब्द काय वापरता, टोळी, झुंड, तुमचा ग्रुप काय आहे. ओंकार तुम्ही फक्त टास्कमध्ये दिसताय, बाकी तुम्ही इतर कुठेही दिसत नाही आहे. सो हा तुमच्यासाठी एक वेकअप कॉल आहे, नाही तर पुढच्या वीकमध्ये घरी जावं लागेल. येस. नंतर आयुष, प्रभूला बोलले तुम्ही का गोल्डन कार्ड तुला मी दिलं असतं. तर तुम्हाला त्या मुलाचा इतका पुळका का आला अचानक, आणि जर इतका पुळका होता तर मग तुम्ही गोणी का नाही दिली. तर आयुष म्हणे जर मी त्याला गोणी दिली असती तर तो खूप वीक वाटला असता, असं म्हणणं आहे. आणि म्हणून मग मी नाही दिली. मग प्रभू मला ना आऊट करा, मला जेवण नाही दिलं, म्हणजे मला जेवण नसलं तरी चालेल, मी फक्त चहावर राहील असं म्हणतो तो. नंतर रितेश, कोणालाही वीक समजू नका, एवढंच म्हणतोय मी. बरोबर ना प्रभू. प्रभू म्हणतो म्हणजे रितेश म्हणे सर्वजण इक्वल आहे, काही गाव नाही, काही शहर नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. तुम्हाला इथं गेम खेळायला आलं, तुम्ही गेमच खेळा. तुम्हाला वाटतं प्रभू लहान आहे, पण तसं काही नाही. प्रभू सगळ्यात स्मार्ट गेम घरात प्ले करतोय, तुम्हाला माहीत नसेल. पण प्रभूला हलक्यात घेऊ नका. सर्वांना टाटा करतील ते, मी लहान आहे, मी लहान नाही, बाय 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 असं करतील. तेच म्हणतो काहीतरी दाखवा. त्या घराची शिस्त नियम हे पाळलेच पाहिजे. बिग बॉसच्या घराचे शिस्त नियम हे पाळलेच गेले पाहिजे. मी काय म्हणतोय कळतोय ना तुम्हाला. घरामध्ये झोपणे. राकेश तुम्ही झोपल्यानंतर उठत नव्हते, तुम्ही बिग बॉसला पण बॉयकॉट केलं. हा बिग बॉसचा अपमान आहे. अगदी बरोबर, हा बिग बॉसचा अपमान आहे. तुमच्याकडे रिझन असतील, पण बिग बॉस इज्जत देतात, मान सन्मान देतात इतका तुमच्यावर. तुम्ही सिनियर आहात. हा ॲरोगन्स नसला पाहिजे तुमच्यात. राकेश तुमचा इशू ज्या मेंबर्समुळे घेतला तो निर्णय सांगा. मग त्याच्यानंतर आपण बघितलं सोनाली, तुम्ही ठरवलं शेणात उभं राहायचं नाही. शेण अंगावर पाडून घेणार नाही. मग कारण देत हो, हेअर ट्रीटमेंट झाली का तुमची, हेअर ट्रीटमेंटसाठी. अहो पण बिग बॉसने टावेल दिला होता, ते तुम्हाला टावेल देत होते.
इथे सागर पण तर होते, त्यांनी पण तर डोक्यावर ते काहीतरी घेतलंच होतं ना वाटतं, कपडा का काहीतरी घेतलं होतं. हां, मग तुम्ही का नाही केलं? तर सोनालीचं रिझन आहे का, मला इतकं हसू आलं बाई शपथ. सोनाली, मला नाही हसू आलं. सोनालीचं रिझन तुम्ही एकदा ऐका. सोनाली म्हणते, लोकांना ना मला फक्त तेच बघायचं आहे का मी चिखलात म्हणजे नाही मी शेणात कशी दिसते. आणि मला ते दाखवायचं नव्हतं का मी शेणात कशी दिसते. काय दिसते तू शेणामध्ये अशी, काय दिसली असते तू राहून राहून. मग मला जे वाटलं ते मी केलं. मग मी नाही केला टास्क, मी नाही परफॉर्म केलं. रितेश, तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की मग संपला विषय असं आणि तसं. म्हणजे तुम्ही आलात कशाला इथे? टास्क खेळायला ना, टास्क खेळायला आलात. सांगा ना. ओ ओ ओ हा ॲटिट्यूड ना घरी ठेवायचा, इथे नाही. समजलं ना. मला वाटलं ना ते मी करीन. बिग बॉसचं घरी आहे. यावेळेस नॉमिनेट केलं आहे, पण पुढच्या वेळेस घराबाहेर काढीन तुम्हाला. समजलं सोनाली? इथे सर्व सारखे नियम लागू आहेत. ज्यांना ॲटिट्यूड आहे त्यांना घराचा दरवाजा उघडा आहे. घराबाहेर जा. या घरात बिग बॉसपेक्षा कोणीही मोठं नाही. क्या बात आहे रितेश सर, खरंच कमालचा भाऊचा धक्का झाला, कमालचा. बिग बॉसपेक्षा कोणीही मोठं नाही हे डोक्यात घ्यायचं आहे सर्वांनी. सर्वांनी सर्वांनी करून घ्या. मग ज्याच्याबद्दल बोलायचं होतं त्याच्याबद्दल बोललो आहे, बाकीच्याबद्दल बोलायसारखं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे उद्या भेटूया. मग इथून झालं कट. मग आपण बघितलं की तन्वी बोलती, चला मित्रा फेक अँगल करू, चला चला लव अँगल करू. तन्वी बोलते, रुचिता हां दाखवा ना मग. विशाल म्हणतो, तन्वीला ना कसं झालं आहे तिच्याबद्दल बोलले नाही ना म्हणून ती जरा हर्ट झाली तन्वी. हा अजूनही भडकायचेच काम करतो अनुश्री आणि याईला रुचिताला. याचं चालूच आहे अजूनही मिशन. मग नंतर प्रभू रोशनला म्हणतोय, हे मला हे प्रभूचं लय आवडलं बरं का, खतरनाक ऑब्झर्वेशन केलं आहे प्रभूने. प्रभूला खरोखर गेम पूर्ण कळतो बरं का. पण रोशनला इथं का कळत नाही मला तर कळतच नाही. प्रभू म्हणतो, भयो इतके बेकार आहे, एवढे वाईट माणसं आहेत हे. मी असं नाही म्हणत, पण त्यांना सोडा, पण जरा ना सावधच राहायला पाहिजे. रोशन म्हणतो, अरे जसं मी तुझ्यासोबत आहे ना तसंच त्यांच्यासोबत आहे. आहो असं नका करू रोशन भाऊ, तसं त्याच्यासोबत तसं याच्यासोबत. ते लय डेंजर आहे भाऊ, तुम्हाला अडकून टाकतील रोशन भाऊ. विशाल, अनुश्री, रुचिता. प्रभूला ना आत्ता कळालं का विशाल मास्टर माइंड होता आणि त्यांनी एवढा पूर्ण गेम खेळला आहे. आणि यांना कळालं आहे का ते कशी आहे काय, आणि बाहेर कशा गोष्टी गेल्या हेही कळालं आहे. तर काय होईल, प्रभू मला वाटतं राकेश आणि त्यांच्या टीममध्ये खेळेल का, काय वाटतं तुम्हाला? तर हा होता ओव्हरऑल भाऊचा धक्का. आणि अनुश्री, रुचिता जबरदस्त क्लास लागली यांची, जबरदस्त. सगळ्यांच्या असे मनाला ना शांती मिळणार आहे आज. सोनालीची पण लागली, इवन राकेशला पण वॉर्निंग दिली, कान उघडणी केली राकेशची अगदी चांगल्या प्रकारे भाऊंनी. आणि याचा फायदाच होईल मला वाटतं राकेशला, कारण राकेशला पुढच्या वीकमधून गेम बघणं खूप वेगळं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या होणारे एविक्शन. पण मी तुम्हाला एविक्शनची बातमी जवळजवळ दुपारीच देऊन टाकली की राधा घरातनं बेघर झाली आहे. राधा घरातनं निघून गेली आहे, घराबाहेर गेली राधा. तर मला सांगा बाई, तुम्हाला सांगू राधा आहे ना देत होती बाई कंटेंट, कोणी काही म्हणू. दुसरं बरेच आहे अनडिझर्विंग, जे घरात काही करत नाही त्यांना जायला हवं. तर अशा प्रकारे आजचा एपिसोड जो आहे ना इथेच दी एंड झालेला आहे. आणि खतरनाक असा भाऊचा धक्का झाला आहे. भाऊने सगळ्यांना लपेटलं आहे, म्हणजे सगळ्यांचीच कान उघडणी केली. कोणाला रागवलं आहे तर कोणाला वॉर्निंग दिलं आहे, कोणाला शिक्षा द्यायचं म्हणजे शिक्षा देईल असं सांगितलं. पण आता कोणाला, रुचिता आणि अनुश्री. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका गाईज. प्लीज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे माझे अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील. आज मी करणार होती बाई द 50चा रिव्ह्यू नाही, सॉरी द 50चे कंटेस्टंट रिव्हील, पण ते उद्या करते मी व्हिडिओ, जर कोणी द 50मध्ये इंटरेस्टेड असेल तर.
आजचा एपिसोड कसा वाटला भाऊचा धक्का तुम्हाला सांगू, सगळं एकदम व्यवस्थित होतं. मला वाटतं प्राजक्ताला ना अजून 2 शब्द बोलायला हवे होते असं मला वाटतं पर्सनली. तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल ना तरच लाईक करा. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभरात्री.